पूनम पांडे जिवंत आहे, निधनाची बातमी खोटी होती। कर्करोगासंदर्भात जनजागृती करण्यासाठी निधनाचं वृत्त पसरवलं असं पूनमने म्हटलं आहे। पूनमने प्रसार माध्यमावर या संदर्भात माहिती दिली आहे, व्हिडिओ शेअर केलेला आहे। आपण जिवंत असल्याचं तिने म्हटलं आहे। कर्करोगासंदर्भात जनजागृती करण्यासाठी ही खोटी माहिती, खोटं वृत्त हे पसरवलं आहे। पूनम पांडे जिवंत आहे, निधनाची बातमी ही खोटी आहे। पूनमची प्रसार माध्यमावर या संदर्भात माहिती देण्यात येते। कर्करोगासंदर्भात जनजागृती करण्यासाठी निधनाचं वृत्त पसरवल्याचं तिने म्हटलंय। पूनम पांडे हिने तिच्या सोशल मीडियावरती, समाज माध्यमावरती तिच्या निधनाची बातमी ही पसरवली गेली होती। संपूर्ण सर्व प्रसार माध्यमावरती या संदर्भात चर्चा सुरू होती। मात्र आज तिने एक व्हिडिओ शेअर करत आपण जिवंत असल्याचं म्हटलं आहे। कर्करोगासंदर्भात जनजागृती करण्यासाठी ही खोटी बातमी, निधनाचं हे खोटं वृत्त पसरवल्याचं तिने म्हटलं आहे। पूनम पांडे हिने स्वतः आता व्हिडिओ शेअर करत प्रसार माध्यमावर ही माहिती दिली आहे। पूनम पांडे जिवंत आहे, निधनाची बातमी, वृत्त हे कालचं खोटं होतं। कर्करोगासंदर्भात जनजागृती करण्यासाठी निधनाचं वृत्त पसरवल्याचं पूनम पांडे हिने म्हटलंय। पूनमने प्रसार माध्यमावर या संदर्भात माहिती दिली आहे। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। शुभम, अतिशय धक्कादायक बातमी आहे। आपण पाहतोय काल पूर्ण समाज माध्यमावरती पूनम पांडे निधनाची बातमी आपण चालवली, मात्र आज तिने स्वतः व्हिडिओ शेअर करत आपण जिवंत असल्याचं म्हटलंय। अगदी बरोबर नीलम, बघायला गेलं तर पूनम पांडेंनी जे आहे पब्लिसिटी स्टंट केल्यासारखं आहे, पण त्याचा कुठेतरी कॉज जो आहे तो चांगला आहे। कारण की उद्या 4 फेब्रुवारी जागतिक कॅन्सर अवेअरनेस दिवस आहे, त्यासाठी असं तिने केलेलं आहे असं तिचं म्हणणं येत आहे। इंस्टाग्रामवरच पोस्ट आली होती तिच्या अकाउंटवरून की मृत्यू झालेली आहे पूनम पांडे या, आणि आज त्यांची एक व्हिडिओ आलेली आहे। 2 व्हिडिओ खरं तर पडलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी सर्व देशातील तमाम लोकांची माफी मागितलेली आहे अशी पोस्ट केल्याबद्दल। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी कॅन्सर वर कोणीच अवेअर नाही आहे, त्या कारणाने मला हे असं करायला लागलं, आणि सोबतच एक NGO आहे त्यांच्या मार्फत हे करण्यात आलेलं आहे। उद्या जागतिक कॅन्सर दिवस आहे 4 फेब्रुवारी, त्याकरिता त्यांनी हे केलेलं आहे। आणि कुठेतरी असं करणं चुकीचं आहे हे सुद्धा आता लोकांमध्ये लोक बोलू लागले आहेत नीलम। शुभम, जरी तिने माफी जरी मागितली तरी तिचा चाहता वर्ग आता जो काल अगदी हळहळ व्यक्त करत होता, दुःख व्यक्त करत होता, आता ते तिला माफ करतील का, काय वाटतं? नाही, अर्थातच कुठेतरी या स्टंटनी तिला खूप मोठा असा एक हे होणार आहे तिच्यासोबत की लोक तिच्याकडे जे आहेत नापसंती देणार आहेत, आणि अशा पद्धतीने जे एक खोटं तिने कृत्य केलं आणि त्याच्यानंतर अवेअरनेस आहे असं सांगितलं होतं, तर ही कुठेतरी मेंटॅलिटी जी आहे तिने अशी ठरवलेली अवेअरनेससाठीची, ही चुकीची ठरणार आहे। चाहत्या वर्गांमध्ये कुठेतरी राग सुद्धा दिसून येत आहे, संताप सुद्धा दिसून येत आहे। शुभम, आपण समाज माध्यमाचा एक वेगळाच उपयोग करतो, वापर करतो, मात्र अशा प्रकारे जर पूनम पांडे हिने जर वापर केला असेल तर तो खरं तर निंदनीय आहे। तर यावरती आपली काय प्रतिक्रिया? आणि प्रसार माध्यमावरती पूनमने आता स्वतः यावरती माफी सुद्धा मागितली आहे। अगदीच बरोबर, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपला देश असेल तो अशा पद्धतीने आहे की एखादी प्रथा सुरू झाली की ती प्रथा पुढे जाते। कोणीतरी एखादी सुरुवात केली तर ती सतत ती चालू राहते, ट्रेंडिंग होत असते। माझं एवढंच म्हणणं आहे की अशा पद्धतीने कोणीही अफवा पसरू नये आणि त्याच्यानंतर कुठला वेगळा उघाडा करू नये की मी ह्यासाठी केलं त्यासाठी केलं, हे अत्यंत चुकीचं आहे। जीवन मृत्यू जो आहे हा एक वेगळा भाग आहे आणि सोशल मीडिया हा एक वेगळा भाग आहे। त्यामुळे असं कोणीही करू नये की आधी एखादी पोस्ट टाकायची जीवित नसल्याची आणि त्याच्यानंतर कुठलं तरी स्वतःच काहीतरी साध्य करून घेण्यासाठी मी असं केलं, अशा पद्धतीने करू नये हे मी नक्कीच आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगेन। नक्कीच, धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।